तर निवृत्तीनंतर पेन्शन मिळाली पाहिजे असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत बोलताना ही माहिती दिलेली आहे। कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असं आश्वासन सुद्धा अजित पवार यांनी दिलेलं आहे। अधिकारी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अध्यक्ष महोदय या विषयातली भीती वाटणं स्वाभाविक आहे की आमच्या रिटायरमेंट नंतर आम्हाला एक चांगली रक्कम त्या ठिकाणी मिळावी आणि मंत्री महोदय म्हणाले 10-14ची रक्कम मोठी होईल। अध्यक्ष महोदय माझा प्रश्न स्पेसिफिक असा आहे की जिल्हा परिषद शाळांच्या विषयामध्ये प्रस्ताव मंत्री महोदय म्हणाले आलाय, त्याचा अभ्यास केलाय, त्याच्यावर काही क्वेरी काढल्या आहेत। मंत्री महोदय उत्तर देऊ शकतात का की किती कालमर्यादेमध्ये जिल्हा परिषदेतल्या शाळांचा 2 महिने 6 महिने 3 महिने हा प्रयत्न सरकार करेल म्हणजे त्या ठिकाणच्या आमच्या कर्मचाऱ्यांना शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्याची शाश्वती मिळेल की त्यावेळेसच्या राज्यकर्त्यांना फक्त पगार आणि पेन्शन एवढंच द्यावं लागेल, बाकी काही देता येणार नाही। म्हणून सगळ्या राज्यांनी तशा प्रकारचा निर्णय घेतला, केंद्राने पण निर्णय घेतला। मधल्या काळामध्ये केंद्र सरकार विचार करतंय, आम्ही पण घेतलेल्या निर्णयाच्या बद्दलची केंद्र सरकारने माहिती मागितलेली आहे। मला हेही गोष्ट सभागृहाला सांगायची की सरकार या बाबतीत सकारात्मक आहे, कारण रिटायर झालेला राज्य सरकारचा किंवा निमशासकीयचा जो काही कर्मचारी अधिकारी आहे त्याचं कुटुंब त्याचं पुढचं आयुष्य नीट राहण्याच्या करता त्याला पेन्शन मिळालं पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही।